नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 8 मे 2026। मित्रांनो, आपण काल सांगितल्याप्रमाणे काल पश्चिम महाराष्ट्रापासून पावसाला सुरुवात झालेली आहे। आज देखील मित्रांनो कोकणपट्टी असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यामध्ये या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ भरपूर प्रमाणात आपले व्हिडिओ पाहतायत लोक, परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा मित्रांनो। तर मित्रांनो, आज 8 मे ला जर पाहिलं तर आज दुपारनंतर आपण या ठिकाणी स्क्रीनवरती जसं की बघू शकताय, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। सावंतवाडीच्या भागामध्ये देखील मित्रांनो मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते, तर काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, पुणे, नगर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु जास्त काही प्रमाणामध्ये या ठिकाणी आज देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही। एकंदरीत जर विचार केला पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टीचा, तर कालच्या तुलनेमध्ये आज आपल्याला पावसाचं प्रमाण हे वाढताना पाहायला मिळते। जास्त करून मित्रांनो कोकणपट्टीमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। तसेच मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या 8ही जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते, तर काही भागामध्ये तुरळक भागामध्ये हवामान स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, परंतु जास्त काही प्रमाणामध्ये आज देखील पावसाची शक्यता ही आपल्याला आज अजून पाहायला मिळत नाही। मित्रांनो, विदर्भामध्ये देखील काल आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळाली। आज देखील मित्रांनो या ठिकाणी यवतमाळ, वाशिम जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय, हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु जास्त काही या ठिकाणी विदर्भामध्ये देखील आज आपल्याला पावसाची शक्यता ही पाहायला मिळत नाही। या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र असेल किंवा खानदेश भाग असेल, यामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय, काही भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टीच्या तुलनेमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता ही कमी पाहायला मिळते। मित्रांनो, 9 मे, 10 मे व 11 मे रोजी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच या ठिकाणी विदर्भ व खानदेशमध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला हवामान हे कोरडं पाहायला मिळते, या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता ही पाहायला मिळत नाही। एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला मित्रांनो, तर या ठिकाणी 9 मे, 10 मे पासून आपल्याला सर्वच भागामध्ये हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती आपण पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।